नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आज आपण एका नवीन भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षे संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत असतात। या ठिकाणी पहा, महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर आता वनभूषण पुरस्कार जो आहे तो देण्यात येणार आहे। या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे 20 लाख रोख आणि सन्मानचिन्ह व मानपत्र। या पुरस्कारासंदर्भात माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे। तसेच तलाठी भरती संदर्भातले विद्यार्थ्यांचे आक्षेप असो किंवा इतर स्पर्धा परीक्षेसंदर्भातले अपडेट असो, त्या तुम्हाला टेलिग्रामला दररोजच्या दररोज अवेलेबल असतात। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, फायदा होईल तुम्हाला। 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा एक नवीन शासन निर्णय म्हणजे GR दिसत आहे। महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। कशा संदर्भात आहे तर महाराष्ट्र राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 पदांची तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची एकूण 11,064 नवीन पदांची बाह्ययंत्रणेद्वारे 5,803 इतके मनुष्यबळ सेवा निर्मिती करण्यासंदर्भात हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, हा जो शासन निर्णय आहे कोणत्या भरती संदर्भात आहे, जी नव्याने भरती होणार आहे तर ती आहे न्यायालय भरती। या अगोदर 5,000 जागांसाठी ही न्यायालय भरती घेण्यात आलेली होती। सध्या त्याची एक्झाम सुरू आहे आणि पुन्हा एकदा नव्याने 32 न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात मेगा भरती होणार आहे। जवळपास 11,000पेक्षा जास्त जागा आहेत आणि त्या संदर्भात हा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। जागांचा सविस्तर तपशील तसेच वेतन श्रेणी या संदर्भात माहिती या शासन निर्णयामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे। विविध पदांसाठी यामध्ये जागा असणार आहेत। या भरतीसाठी तुम्ही पात्र असणार आहेत, कारण शैक्षणिक पात्रता अगदी 10वी पासून देखील तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। शिपाई या पदासाठी देखील यामध्ये जागा आहेत। त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी किंवा चांगली संधी 2024 मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची उपलब्ध झालेली आहे। नवीन भरती सुरू होणार आहे आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ही टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे। या भरतीची जाहिरात ज्यावेळेस प्रसिद्ध होईल, जाहिराती संदर्भात जी काही शासनाच्या माध्यमातून माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, ती सर्व माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल दोन्ही चॅनलला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही दोन्ही ठिकाणी जॉईन व्हा। पाहू शकता, वरील मंजूर पदांवरील भरती प्रक्रिया ही जी आहे ती कधी होणार किंवा या संदर्भात काय माहिती दिलेली आहे, या शासन निर्णयामध्ये ही माहिती त्यांनी दिलेली आहे। तर वरील मंजूर पदांवरील भरती न्यायालयाच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने करावयाची कार्यवाही मान्य उच्च न्यायालयाने करावी, अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। तर जे काही मंजूर पदं झालेले आहेत, या मंजूर पदांसाठी भरती प्रक्रिया न्यायालयाच्या परीक्षा घेण्याच्या उपलब्धते, साधन सुविधेच्या उपलब्धतेवर ही भरती जी आहे ती टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे। तर या भरती संदर्भातल्या पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनल।